नमस्कार, मी भारती शिंदे. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. आता ही सगळी तरुण मंडळी माझ्या समोर आहे. आज आपण म्हणतो की युवकांनी राजकारणात आलं पाहिजे. राजकारणात आलं येऊ न येऊ परंतु मतदानाचा हक्क सुद्धा त्यांनी बजावला पाहिजे. प्रत्येक निवडणुकीमध्ये म्हटलं जातं की मतदार राजा जागा हो, मतदानाचा धागा हो. हे ब्रीद वाक्य घेऊन मुंबई महानगरपालिका आतापर्यंत निवडणूक लढवते. आता सुद्धा त्यांचं तेच ब्रीद वाक्य. सर, काय सांगाल की आजचा सर्व हा जो युवा वर्ग जो आहे, आज आपण बघतो की राजकारण नको आहे असं म्हणतात, परंतु आज युवकांनी जर नाही आलं तर या देशाचं, या राज्याचं, या शहराचं भविष्य धोक्यात येईल असं वाटतं. परंतु तरी सुद्धा आज युवा पिढी राजकारणात येते, मतदान सुद्धा करतायत. परंतु मतदानाचा टक्का वाढला पाहिजे आणि युवा वर्ग, युवा तरुण कार्यकर्ता जर उमेदवारी म्हणून जर पक्षाने जाहीर केले असेल तर त्याच्या मागे किती ताकदीने उभं राहिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम तुम्हाला पत्रकार बांधवांना माझा नमस्कार. मला या आताच्या निवडणुकीमध्ये आमचे सर्वप्रथम पहिले महाविकास आघाडीचे 4 उमेदवार उभे आहेत. त्यातील आमचे निलेशजी बानकिले हे रेल्वे इंजिन या चिन्हावरती लढत आहे. त्यांची निशाणी रेल्वे इंजिन व 2 नंबरच्या बटनावरती हे चिन्ह आहे. आता तुम्ही विचारलं या नऊ तरुण पिढीने या मतदार संघामध्ये इलेक्शनच्या टायमिंगला कशा पद्धतीने बघितलं पाहिजे. मला एक सांगायचंय, आज प्रत्येक ठिकाणी ही इलेक्शन चालू आहे. या इलेक्शन मध्ये प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक महाविकास आघाडीचा असू दे या दुसऱ्या पक्षांचा असू दे, त्यांनी एक विश्वासाने जाऊन प्रत्येक पक्षाच्या मोठ्या नेत्याकडे एक तिकीट मागून आपलं मत व्यक्त केलं की आम्हाला तिकीट मिळावी. त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून तिकीट दिले हो. आणि रात्री पैशाच्या पोटी, एक आमिषापोटी रात्रीवर रात बदल झाले. का मग त्या माणसाला फसवायचं? का कशाला त्या माणसाबरोबर अशी घृणास्पद करायचं? मला एकच सांगायचंय, आमचा नेता एकच नेता. जसे आपले आई वडील आपल्या मुलांना जन्म देतात, त्यांचे एकच आई वडील असतात, दुसरे नसतात. तसं या नागरिकांना पण कळतंय कोण माणूस कुठल्या रात्रीत कशा पद्धतीने पैशाच्या पोटी, आमिषापोटी इकडून तिकडे जातोय. तसा आमच्या निलेश बानकिलेंचं नाहीये. निलेश बानकिले एकच असं एक व्यक्तिमत्व आहे जे सर्वांसाठी, साधा असू दे या पैशावाला असू दे या गरीब असू दे, त्यांच्या प्रत्येकाच्या मदतीला धावणारा हा असा निलेश बानकिले, प्रत्येकाच्या मनात बसणारा, तरुण पिढीचा पण एक सच्चा नेता म्हणून ओळखला जाणारा, महाराष्ट्रात मध्ये नवी मुंबईमध्ये ऐरोली विधानसभामध्ये, या ऐरोली विधानसभेच्या बाहेरही असू दे, प्रत्येक पक्षातला, या आमच्या पक्षातला नसून दुसऱ्या पक्षातला असू दे, तोही वर्ग निलेश बानकिले यांना मानणार आहे. असा आमचा निलेश बानकिले. आज प्रत्येक मतदाराला, माझं नवी मुंबईतली सर्वांना नागरिकांना विनंती आहे, त्याला एक मत परिवर्तनासाठी निलेश बानकिलेला द्यावं हीच माझी इच्छा आहे.